नमस्कार, मी राधाकिशन मेहत्रे. हे बघा, ग्रामपंचायतची पाणी पुरवठा दुरुस्तीचं काम चालू आहे. ही त्याच्याकरता वापरलेली वाळू, ही वाळू आणि खडी. इथंच आत्ता 2 वर्षापूर्वीच जलजीवनने काम केलंय. पलीकडून जलजीवननी त्या PCC करून पाईपलाईन बुजली होती. फक्त ग्रामपंचायतला 15व्यातून जास्त पैसे कशात मिळतील दुरुस्तीमध्ये, म्हणून ग्रामपंचायतने हे काम काढलंय. आणि त्या कामाकरता त्यांनी वापरलेली ही वाळू, ह्या वाळूमध्ये काम चालू आहे. हे ग्रामपंचायत नाळवंडीच्या किती बी तक्रारी द्या, काही फरक पडत नाही. ह्यांचा विषय फक्त एकच आहे, ह्यांना कमाई कशात भेटती ह्याच्यामध्ये. मी सकाळीच त्या जी मॅडम आहेत आरती लगड या जी त्या कामाला इंजिनियर, मी त्यांना सकाळी फोन केला होता. त्यांना सांगितलं मी, हे बघा ही वाळू प्रियमंत्री हा बघा, ह्या वाळूमध्ये ग्रामपंचायत काम करते. मी त्या मॅडमला तक्रार दिली, तिला म्हणलं बाबा ह्या कामामध्ये अशा प्रकारची वाळू चालू आहे. तर जेईने ताबडतोब ग्रामपंचायतला सांगितलं की मी यायच्या अगोदर काम उरकून घ्या. त्यांना फक्त काय करायचं आता, ह्याच्यामध्ये पैप फक्त टपणायचं आहे. मी त्या मॅडमला विचारलं, म्हणलं ह्या कामाचं इस्टिमेट किती, तर म्हणली मला काय माहित नाही, अंदाजे 3.5 ते 4 लाख रुपये ह्या कामाचं. लाव म्हणजे ह्या इथून इतक्या कामाचं 3.5 ते 4 लाख रुपये इस्टिमेट आहे ह्या कामाचं. त्याच्या गावाकरता वापरली ही वाळू, ही खडी. आपण सर्व गावामध्ये सुजले माणसं गावात आपण काम करतो. काही मिस्त्रीला आणायचं, ह्या खडीचं ट्रॅक्टर 2000 रुपयाचं, ही वाळू भुसकट वाळू 1000 रुपयाची. ह्याच्याकरता वापरलेले सिमेंटचे पोते जास्तीत जास्त 1000 ते 2000 रुपयाचे. नाही बघा हे पैप, ह्याचं इस्टिमेट झालं 4 लाख रुपये. 40 ते 50 हजारामध्ये हे काम करायचं. या कामाकरता जर तापीची वाळू बी आणली आणि क्वालिटीचं सिमेंट बी वापरलं तर 1 लाख रुपयामध्ये काम होतंय. 3 लाख रुपये तरी पण ग्रामपंचायतला उरते. मी वारंवार सांगतोय, नाळवंडीची ग्रामपंचायतमध्ये दोष नाही. जे इंजिनियर आहेत का, हे गु खाऊन गोखालची माती खातात. हे सदस्य आहेत, हे बाबा काळे सदस्य नाळी, हे सदस्य. तुम्हाला माहिती का ग्रामपंचायत काम चालू म्हणून? काय नाही, तुम्हाला कल्पना आहे का? परस्पर सदस्य तुम्हाला काय कल्पना आहे का? ह्याच्या अगोदर केलेल्या ग्रामपंचायत तुम्हाला कामाची कल्पना आहे का? फक्त जेई आणि इंजिनियर यांना ऍडजस्ट करायचं. मी आनंद सानप साहेब यांना बी कॉल केला. सर्व ज्या टायमाला आपण तक्रार देतो, इंजिनियरला कल्पना देतो, इंजिनियर सांगत की आम्ही याच्या अगोदर काम उरका. मी मॅडमला फोन केला, म्हणलं तुम्ही ह्या कामाचं इस्टिमेट तयार केलं, तुम्ही कामावर आलात का, फील्डवर आलात का? नाही म्हणलं, मी अगोदर आलते म्हणलं इस्टिमेट करायला. मी त्यांना सांगितलं पलीकडेच PCC केलेली, त्या PCC मध्ये काय अडचण आहे पैप घालायला. तिथून PCC पैप आहे, त्यातलं कसल्याच प्रकारे फुटलेलं नाही. फक्त ग्रामपंचायतने काय केलं, हे उकरलं ते दाबलंय. कशामुळं की ह्यांना 15व्या मधले पैसे आहेत का, हे जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये जास्त कामाला उचलायला. हे असे बोगस कामं सुरू आहेत. माझी आणखी एक प्रशासनाला विनंती, तुम्ही